देशभरात आज दत्त जयंतीचा उत्साह आहे। नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव आनंदाने साजरा केला जातोय। एकमुखी दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या उत्सवाला विविध भागातून भाविकांनी मोठी हजेरी लावली होती। दत्त जयंतीच्या उत्सवाची सुरुवात नगर प्रदक्षिणेने झाली। यावेळी अनेक भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। राज्यात सध्या तापमान चांगलंच घसरलंय। या वाढत्या गारठ्यामुळे नाशिककर चांगलेच गारठून गेले आहेत। या वाढत्या थंडीमुळे नाशिककर व्यायामाला अधिक पसंती देताना दिसत आहेत। गेल्या 3-4 दिवसांपासून किमान तापमानात घट होत असल्यानं नाशिककर सध्या गारठले आहेत। या गुलाबी थंडीचा आता ते आनंद लुटतानाही दिसत आहेत। निफाडमध्ये सोमवारी या हंगामात पहिल्यांदाच पारा 8 अंश सेल्सिअसवर आला होता, तर नाशिक शहरातही 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। वातावरणातील गारवा वाढताच कपाटात ठेवलेले स्वेटर्स बाहेर यायला सुरुवात झाली आहे। जॉगिंग ट्रॅकही गर्दीने गजबजून गेले आहेत। दरम्यान गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवरून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीने। पासून नाशिक जिल्ह्यातील पाऱ्यामध्ये चांगलीच घसरण झाल्याचं बघायला मिळतंय। सोमवारी देखील नाशिकमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही झाली होती, तर निफाडमध्ये देखील यंदाच्या मोसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद ही झालेली होती। 8.7 अंश सेल्सिअस एवढा पारा जो आहे तो घसरला होता। आणि आपण बघत आहोत खरं तर नाशिककर आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहेत। सर, काय कशी थंडी? गुलाबी थंडी म्हणतात त्याला। अतिशय छान आहे। इथलं वातावरण बघा किती छान आहे। नाशिक सारखं ग्राउंड तुम्हाला कुठेही दिसणार नाही। एवढं मोठं ग्राउंड, एवढं स्वच्छ ग्राउंड, पाणी मारतात, चारी बाजूनी झाडी आहे आणि मन प्रसन्न होण्याकरता नाशिकचं जे ग्राउंड आहे ते अतिशय छान आहे। एकदम गुलाबी छान थंडी आहे, खूप मजा येते आणि हे असं वातावरण शरीरासाठी खूप छान आहे। त्यामुळे आमचा सगळा ग्रुप येतोय। आमचे आबा पाटकर आहेत, माऊली आहेत। काय आता थंडी पडलेली आहे, आरोग्याची काळजी घ्यायला तो कसा आनंद लुटताय? सर्वजण अगदी सुंदर ट्रॅकवर जाऊन नंतर परत सर्वजण स्विमिंग करतात या थंडीमध्ये, त्यामुळे अजून मजा येते। सर्व आपला ग्रुप आहे, जय हरी विठ्ठल, आणि सर्वजण प्रार्थना म्हणतात। ही फार मोठी गोष्ट आहे। एक प्रार्थना घेऊन टाकू आपण। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज। कॅमेरामन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।